हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल। हा जो आता बॅकग्राऊंडला आवाज आला तो फटाक्याचा आवाज आहे, कारण दिवाळी सुरू झाली आहे तर फटाक्याचा आवाज आता येणारच आहे। चला तर मग आता दिवाळी सुरू झाली आहे तर गोडधोड तर झालंच पाहिजे। तर सर्वात आधी आपण इथे गुलाबजाम तयार करूया। 400 ग्राम गुलाबजामचं पॅकेट आहे, चितळे कंपनीचं आहे। या प्रीमिक्सपासून गुलाबजाम कसे तयार करायचे आज आपण हे बघूया। तर इथे 400 ग्रॅमचं पूर्ण पॅकेट पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे फक्त मैदा ॲड करायचा आहे। मैदा ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा काहीच न ॲड करता मैदा आणि हे प्रीमिक्स फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। एकसाथ पाणी नाही ॲड करायचं, थोड्या थोड्या बॅचमध्येच ॲड करायचं आहे पाणी, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की पिठाला किती पाणी लागत आहे। एकदाच पाणी ॲड केलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे। लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्येच पाणी ॲड करून हे पीठ चांगलं असं एकजीव असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर असं पीठ आपटायचं आहे, टॅप करायचं आहे, जेणेकरून हे चांगलं एकजीव होईल आणि आपले गोळे करताना ते गोळे फाटणार नाहीत, त्याला चिरा येणार नाहीत जर असं केलं तर। त्यामुळे हे असं करावं आणि चांगलं मळून घ्यावं। असं टॅप करून झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा चेक करायचं एक गोळा घेऊन की तो व्यवस्थित होत आहे की नाही। त्याला जर चिरा पडत असतील तर पुन्हा एकदा ते पीठ मळून घ्यायचं आहे। चला तर मग आता आपलं इथं पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। गोळेही तयार करून बघत आहोत की व्यवस्थित झालं आहे की नाही। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे। इथे मम्मी चेक करत आहे की त्याला चिरा पडत आहेत की नाही। जर चिरा पडल्या तर आम्ही पुन्हा एकदा ते मळून घेणार आहोत। पण पीठ व्यवस्थित मळलेलं होतं, त्यामुळे अजिबात अशी चिरा पडलेली नाहीये। आणि आम्ही सगळे आता गोळे तयार करून घेणार आहोत, एक 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 अशा प्रकारे इथे 10-12 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि लगेच आपण हे फ्राय करायला निघूयात। आता इथे सगळे एकत्र का करून घेतले नाही, कारण टाइम खूप वेस्ट होतो, सगळे गोळे तयार होणार मग त्यानंतर ते तेलात तळणार, त्यापेक्षा थोड्या थोड्या बॅचमध्येच गोळे तयार करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं थोडे थोडे करून तळून घेणार आहोत। आता गोळे आपले व्यवस्थित तयार झाले, पण तेलामध्ये ते फुटतात की नाही, सुटतात की नाही हेही चेक करावं लागतं। त्यामुळे पहिल्यांदा थोडे थोडेच करून घ्यायचे, ते तेलामध्ये सोडून चेक करायचे की आपले गोळे व्यवस्थित तळून होत आहेत की नाही। जर होत नसेल तर पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि मग त्याचे गोळे करून गुलाबजाम हे तळायला टाकायचे आहेत। आता तेलामध्ये सगळे गोळे इथे मम्मीने ॲड केलेले आहेत आणि लो फ्लेम ठेवूनच हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत। अजिबात मोठा गॅस करायचा नाही, जर मोठा गॅस केला तर आपले गुलाबजाम हे फक्त वरून म्हणजेच बाहेरच्या साईडनी फ्राय होतील, पण आतमधून ते कच्चे लागतील, पीठ पीठ लागेल खाताना। त्यामुळं गुलाबजाम करत असताना हे नेहमी लो फ्लेमवरच करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता जसजसे गुलाबजाम फ्राय होत आहेत तसतसे त्याचा आकारही वाढत आहे, मोठा होत आहे आकार। तर अशा प्रकारे आम्ही गोळे सगळे तेलामध्ये ठेवलेले आहेत, टाकलेले आहेत। कलरही बघू शकता चेंज होत आहे, लो फ्लेमवरच ठेवल्यामुळे त्याचा पिंकिश येल्लो असा कलर आलेला आहे गुलाबजामला। आता याच गुलाबजामला तुम्ही काळे गुलाबजाम ही करू शकतात, असेच फ्राय करत कलर जोपर्यंत काळा होत नाही, ब्लॅक होत नाही, तोपर्यंत हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत। तुमचे काळे गुलाबजामही तयार होतील, काला जामुनही बोलतात त्याला काही जण। तर अशाच प्रकारे याच गुलाबजामचे तुम्ही काला जामुनही बनवू शकता। आता तुम्ही बघू शकता लो फ्लेमवरच याचा कलर डार्क डार्क असा होत आहे, डार्क ब्राऊन असा कलर आता होत आहे। तर याप्रमाणेच सगळे गोळे आम्ही इथे फ्राय करून घेणार आहोत। आमच्या घरी सगळ्यांना काळे जामुनच खायला आवडतात, त्यामुळे आम्ही हे आरामशीर लो फ्लेमवरच सगळे गुलाबजाम फ्राय करून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत त्याचा ब्लॅक कलर होत नाहीत तोपर्यंत मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही प्लेटमध्ये छान असा ब्लॅक कलर आलेला आहे आणि गोळ्याची साईजही थोडी वाढलेली आहे फ्राय केल्यामुळे। तर अशा प्रकारे सर्व गुलाबजाम आमचे तयार करून झाले आहेत। आता आपण पाक तयार करणार आहोत। चला तर मग आता आपण पाक तयार करून घेऊया। आता याच कढईमधलं तेल काढून स्वच्छ धुवून कढई, आता यामध्ये आम्ही पाणी ॲड केलेलं आहे। पाणी थोडं जास्तच ॲड केलं आहे, कारण सगळे गुलाबजाम त्या पाकामध्ये मुरले पाहिजेत, त्या अंदाजानुसार इथे पाणी ॲड केलेलं आहे। आणि मोठे
6 ते 7 ग्लास यामध्ये साखर ॲड केलेली आहे, कारण आपले गुलाबजाम जास्त आहेत त्यामुळे साखरही त्याच क्वांटिटीमध्ये ॲड केलेली आहे. आता ही साखर आणि पाणी चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि गुलाबजाम करत असताना एकतर पाक व्हायला पाहिजे किंवा खूपच चिकट व्हायला पाहिजे पाक, असं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त साखर चांगली मेल्ट होऊ द्यायची आहे आणि मस्त अशी त्याची थिकनेस झाली की समजून घ्यायचं की हा पाक तयार झालेला आहे. आता इथे विलायची पावडर ॲड केलेली आहे. विलायचीचा फ्लेवर टाकला की गुलाबजाम खूप छान लागतात, मस्त चव येते. आता पाणी आपलं उकळून झालेलं आहे, विलायची फ्लेवरही टाकलेला आहे. आता गरम असतानाच यामध्ये सगळे गुलाबजाम ॲड करून द्यायचे आहेत. मस्त असे सगळे गुलाबजाम ॲड केल्यानंतर रात्रभर ठेवल्यानंतर हे गुलाबजाम छान असतं, मस्त असे फुगतात. रात्रभर गुलाबजाम ठेवले ना तर हा चांगला पाक त्या गुलाबजाममध्ये मुरतो आणि खूप छान रसाळ असे गुलाबजाम लागतात. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. प्रीमिक्स यूज करून केलेले हे गुलाबजाम आहे, त्यामुळे झटपट अशी रेसिपी होते. फक्त फ्राय करायला थोडासा टाईम जातो, पण त्यानेच छान अशी चव येते. गुलाबजाम अजिबात पिठाळ लागत नाहीत, पीठ सेंटरला राहत नाही आणि चव ही त्याची एकदम फुसफुशीत होते. मऊ असे गुलाबजाम या प्रीमिक्सपासून तयार होतात. तर तुम्ही हे तयार करून बघा आणि आमच्याकडून तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. काही कमेंट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.